श्रीकृष्ण म्हणतात, नेहमी टेन्शन घेणाऱ्या लोकांनी नक्की पहा व्हिडिओ. जो तुमच्या आयुष्यातून जाऊ इच्छितो त्याला रस्ता द्या. जर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो तुमची कधीच इज्जत करणार नाही. लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. मनात खोट आहे, तोंडाने प्रेम करतात. खूप लोक जगात हाच व्यवसाय करतात. प्रत्येक नात्यात प्रेमाचा वर्षाव होईल. अट फक्त इतकीच आहे की आपलेपणा ठेवा, कटकारस्थान नाही. माझा ऐकाल तर एकटंच राहा. ना कुणी हट्ट करेल, ना कुणी रडवेल, ना कुणी आपलं बनवेल आणि ना कुणी सोडून जाईल. एखादी व्यक्ती जर तुम्हाला एकाच धड्याची दोनदा शिकवण देत असेल तर चूक त्याची नाही, तुमची आहे. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील. नियत चांगली ठेवा, कामे आपोआप मार्गी लागतील. वेळ असतानाच विचारत जा की कसे आहात, नाहीतर असे व्हायला नको की हे विचारावं लागेल की हे कसं झालं. खूप लोक भेटले आयुष्यात, पण फक्त तो नाही मिळाला ज्याची इच्छा प्रत्येक प्रार्थनेत केली होती. जेव्हाही कुणी वारंवार मन दुखवतो तेव्हा त्याला आपलं मानणे सोडून द्या, आणि जेव्हा गोष्ट इद्धतीवर येते तेव्हा प्रेम करणं सोडून द्या. मान्य आहे, प्रेम दोघांनी केलं होतं. तू जे केलं होतंस त्याला मनाची इच्छा म्हणतात, आणि आम्ही जे केलं होतं त्याला आत्म्याची पूजा म्हणतात. जेव्हाही तुमच्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतली जाईल तेव्हा समजून जा की निसर्गाला तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं आहे. कोणाला तरी गमावल्यानंतरच त्याची किंमत समजते. एक इच्छा आहे माझी, एक आपला माणूस असा असावा जो प्रेम करण्यात अगदी माझ्यासारखा असावा. सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहीत नसतं की मंदिरात जायचंय की कबरीवर. म्हणून आयुष्य जसं आहे हसून खेळून जगा, कारण चिंता करून तुम्ही काहीच बदलू शकणार नाही. तुझा फोटो हृदयाशी लावून ठेवलाय आम्ही. जगापेक्षा एक वेगळंच गाव वसवून ठेवलंय. मिळून जाते समाधान त्यांचा फोटो पाहून. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असेही असतात. थोड्याफार कमतरता पण गरजेचे आहेत. माणूस आहोत तर माणूस वाटणं पण गरजेचं आहे. सुरक्षित तर ठेवले होते, पण हवेने विझवून टाकले. ज्या माणसाने हसवलं पुन्हा त्यानेच रडवलं. विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचं तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठीही कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. जेव्हा कोणाचा अभिमान इतका वाढतो की त्याला आपलं भलं चिंतणाऱ्यांचे बोलणेही टोचू लागते, तेव्हा समजून घ्या की आता त्याची खैर नाही. चांगल्या लोकांची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटत नाहीत, पण गुपचूप तुमच्या आयुष्यातून निघून जातात. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्याच सारखं दुर्लक्ष करायला शिकाल. तुम्ही फक्त पैसा कमवा, प्रेम आणि नाती आपोआप मिळतील. प्रेम जर पक्क असेल तर भांडणे कितीही होऊ दे, पण नातं कधीच तुटत नाही. कोणावर प्रेम करणे जितकं सोपं आहे त्याच्यावर प्रेम करत राहणे तितकंच कठीण आहे. आणि हेच ते वळण आहे जिथे आपल्याला कळतं की आपल्यावर खरं प्रेम कोण करतं. आम्ही ते आहोत जे आम्हाला आमच्या विचारांनी बनवलं आहे. म्हणून या गोष्टीचे भान ठेवा की तुम्ही काय विचार करता. पैशाने आपण जीवनातील सर्व सुखसुविधा मिळवू शकतो, पण जीवनात आनंद फक्त चांगल्या कर्मांनीच मिळतो. या संपूर्ण जगात सर्वात जास्त ताकदवान व्यक्ती तो आहे जो धोका खाल्ल्यानंतरही लोकांचं भलं करणं सोडत नाही. जीवनात एवढा धडा तर मिळालाच. काळजीत राहिलात तर स्वतः जळाल, बेफिकीर राहिलात तर जग जळेल. कोणतीही गोष्ट घडण्याआधीच दुःखी होणारा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुःख भोगतो. ज्या प्रकारे लिंबाच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दुधाला नासवून टाकतो, त्याच प्रकारे माणसाचा अहंकार चांगल्यातल्या चांगल्या नात्यांना संपवून टाकतो. इथे कोणी कोणाचा नाहीये, सर्वांना फायदा करून घ्यायचा आहे. हे जग स्वार्थाने चालले आहे. सगळे मतलबाचे नातेवाईक आहेत. लोकांचे बोलणे मला समजतं, फक्त लोकांना त्यांच्या बोलण्याची लाज वाटू देणं मला आवडत नाही. काही लोक मला चूक समजतात तर मला वाईट वाटत नाही, कारण ते मला तितकंच समजतात जितकी समज त्यांच्यात आहे. कधी नात्यांची किंमत ते लोक समजावून सांगतात ज्यांच्याशी आमचं कोणतंही नातं नसतं. फक्त एका कारणाची गरज असते, निभावणाऱ्यालाही
आणि सोडून जाणाऱ्यालाही. आयुष्यात इतकं काही घडून गेले की आता काही मोठं झालं तरी मोठं वाटत नाही. आता भीती वाटते त्या लोकांची जे म्हणतात की माझा विश्वास तर कर, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कदर करणाऱ्या लोकांना नेहमी बेकदर लोक मिळतात. आपल्या घमेंडीला आपल्या डोक्यावर सजावून ठेव. आता तुझ्याशी बोलणं तर दूरच, तुझा चेहराही पाहणार नाही. कधी कधी निसर्ग जाणून बुजून आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतो, जेणेकरून आपण त्या लोकांचे खरे चेहरे पाहू शकू, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पेनाने नाही लिहू शकत उदास मनाच्या कहाण्या. आम्ही तुझी मनापासून आठवण काढतो, बाकी तुझ्या मनाचं देव जाणे. तुमच्या आयुष्यात तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला तीच माणसं छोटी वाटी लागतात ज्यांनी मिळून त्याला त्या उंचीवर पोहोचवलं आहे. नातं तेच खास असतं ज्यात कोणताही देखावा नसतो. नाते आम्हाला म्हणतात ना आम्ही त्यांना म्हणतो, पण दोघांच्या मनात दोघेही राहतात. प्रेम जर खरं असेल तर ते कधीही बदलत नाही, ना वेळेनुसार आणि ना परिस्थितीनुसार. रिकाम्या वेळी आठवण काढत असाल तर राहू द्या. आम्ही एकटे नक्कीच आहोत, पण बिनकामाचे नाही. समाधानात फक्त एकच कमतरता आहे की ते दुर्दैवी लोकांच्या घरी येत नाही. लोक आपल्या हुशारीवर गर्व करत राहिले, समजलंच नाही की त्यांनी काय गमावलं आहे. वाईट वेळेतही एक चांगली गोष्ट असते. जशी ही येते ना, तेव्हा फालतू लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधाराची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडे पण चमकू लागतात. स्वतःला कापून जरी ठेवले तरी हे जग तुमच्यावर खुश होणार नाही. म्हणून तेच करा जे तुमच्या मनाला वाटतं. ते करू नका जे जगाला हवंय, कारण जगाची आवड बदलायला वेळ लागत नाही. त्याला आमच्यासाठी वेळ कसा मिळणार? कारण आता त्याला जगातून खूप काही मिळवायचं आहे. आता प्रत्येक जण आमच्यासारखं प्रेमात स्वतःला वाहून तर नाही टाकू शकत ना. तोटा आणि नफा यांचा बाजार प्रेम नाही, ही भक्ती आहे, व्यवसाय नाही. जेव्हा परिवारातील लोक अप्रिय वाटू लागतात आणि परके आपले वाटू लागतात, तेव्हा समजून घ्या की विनाशाची वेळ सुरू झाली आहे. जे धोका देतात ते चुकीचे नसतात, चुकीचे तुम्ही असता जे त्यांना संधी देतात. इज्जत आणि सन्मान दोन्ही तयार ठेवा. जो ज्याच्या लायकीचा असेल त्याला ते देत जा. जो तुमच्या भावनांची कदर करत नाही त्याच्या मागे पळणं प्रेम नाही, मूर्खपणा आहे. जेव्हा नाती रडवू लागतील तेव्हा दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. फक्त 2 गोष्टींमुळे माणूस सर्व नाती गमावून बसतो, एक गैरसमज आणि दुसरा माणसाचा अभिमान. आपल्या विरोधातल्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या. विश्वास ठेवा, वेळ त्याला उत्तम उत्तर देईल. तो म्हणायचा की तू तर माझा देव आहेस, हे तेव्हा समजलं जेव्हा लोकांना देवावर प्रेम करताना नाही तर नेहमी मागताना पाहिलं. जेव्हा भविष्य धूसर दिसू लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.